मुगाची डाळ आहे 1 तास भिजवली होती. आपण आज मुगाच्या डाळीचे पकोडे बघूया. त्याच्यामध्ये मी हे अद्रकचे 2 तुकडे आणि 10-12 मिरच्या टाकणार आहे. हे असं दरदरा दळलेलं आहे, ना बारीक आहे ना जाड आहे, मीडियम साईजचं आहे. आणि हे ओवा आहे, ओवा घेतलेला आहे. थोडं ओव्याला असं हातावरती मळते याला आणि हे टाकते याच्यामध्ये. कढीपत्ता पण आहे थोडासा, थोडंसं धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, मीठ टाकते चवीनुसार, हळद थोडीशी टाकते, तेल टाकते आणि आता याला मिक्स करते. असे पकोडे करून बघा. मुगाच्या डाळीचे तांदूळ पण आहे त्याच्यामध्ये थोडेसे आणि खूप मस्त. तेल गरम झालं, मी तेलामध्ये टाकते. गॅस माझा सध्या स्लोच आहे कारण तेल खूप गरम झालेलं आहे. असे झालेले आहेत, मस्त खुसखुशीत होतात. असे होतात बघा, आतमधून पण पूर्ण शिजलेले आहेत. पकोडे झालेले आहेत, आता खाण्यासाठी रेडी आहेत. जेव्हा आपण प्लेट सजवले तर थोडंसं ना असं वरतून मीठ टाकायचं, म्हणजे खूप चव जास्त येते याला. खाण्यासाठी पण खूप मस्त लागतात.